नमस्कार मित्रांनो, मी रोशन मोडक. तर हा माझा यूट्यूबवरचा पहिलाच ब्लॉग असणार आहे, जो की माझ्या कॉलेज फ्रेंड म्हणजे यश पाटील त्याच्यासोबत करणार आहे मी, ज्याने आता रिसेंटलीच ICN कंप्लीट केलं होतं आणि जिंकला देखील होता. तर आज आम्ही करणार आहे पुश पुल वर्कआउट, आणि ज्यामध्ये थोडा इन्फॉर्मेशनसुद्धा असणार आहे आणि थोडा नॉलेजेबलसुद्धा असणार आहे. तर नक्की शेवटपर्यंत बघा. थोडा ब्लॉग मोठा असणार आहे, पण नक्की तुम्हाला हेल्प आउट होऊन जाईल. तो आज हम लोग चेस्ट और शोल्डर का वार्म अप करेंगे, जिसमें हम लोग चेस्ट के 3 एक्सरसाइज लगाएंगे और शोल्डर के 3. ज़्यादा ओवर ट्रेन नहीं करेंगे. और ये ब्लॉग थोड़ा हिंदी मराठी चलता रहेगा क्योंकि मराठी भाव आहे, तर बघू कसा बनतो आहे ब्लॉग. आणि तू काय काय मारतो चेस्टमध्ये? चेस्टमध्ये जास्त करून मी 3च व्हेरिएशन घेतो. आपलं फर्स्ट एक तर इन्क्लाइन डंबल येतो, किंवा व्यतिरिक्त इन्क्लाइन बेंच येतो स्मिथ मशीनवर. मग जर बेंच घेतला स्मिथ मशीनवर तर डंबल घेतो मी सेकंड फ्लॅटमध्ये. आणि थर्ड पॅकडेक मारतो. इफ नॉट पॅकडेक तर मग फ्लाईज मारतो, केबल फ्लाईज. पण इन्क्लाइन डबल प्रेस फ्लॅट या फिर मशीन प्रेस असलं तर मशीन प्रेस, आणि एक कुठला पण फ्लॅट मार. आणि शोल्डरसाठी एक ओव्हरहेड प्रेस आणि लॅटरल प्रेस, बस. मी जास्त ट्रेन करतो. तर चला आता वॉर्मअप करूया. तर पहिला आम्ही घेतो इन्क्लाइन डबल प्रेस. तर याचा वॉर्मअप सेट मारतो आपण. वॉर्मअप हां, ठीक आहे. बघू शकता तुम्ही. Warm-up set. 1, 6 to 10 reps. दोन माईक असलं पाहिजे तरी चांगली व्हिडिओ आली. आता माझा आवाजच चांगला आहे. क्या बात, बढ़िया. मेन वाकिंग स्लो आणि कंट्रोल. Easy 10 reps. Nice. Come on. Nice. Two more. Last to go. Push. Nice. तर मी 12 reps. आहे 25 वर. Easy 12 reps. Slow आणि कंट्रोल. चल. 1, 2, 3, 4, 5, 6. वरती येते असं फ्लो झालं ना, तर काय इथे थोडा फील आहे. चल. गेलेलो आहे. बरोबर आहे तसं. ओके, तर आम्ही आता स्टार्ट करत आहे फ्लॅट मारायला. 3 सेट मारणार आहे तू. 3 सेट. तुम्हाला 3 सेट मारणार आहे. 25 होत आहे रे. 25 मारायचं थोडं नो खाली. हां. जवळ आहे. चल. हे बघा, देशील.
वरती क्लोज करा मग आपण त्याच्यावर आल्यावर स्क्वीज होईल तो असंच ठेवला Nice one, nice one. Come on. Not done yet. Come on. Shut. 3 more. Come on, come on, come on, come on. One more. Nice one. मजा आली. So wait काय आहे? आता 72 आहे. कॉम्पिटिशन नंतर खूप जंक फूड खाल्लं. आता बॉडी थोडी रिकॉम करते. ॲक्स पण गेली. राईट वेट. The next question is, can the lactic calamine sunscreen actually handle oily skin? फर्स्ट यूट्यूब ब्लॉग शूट करना तो थोड़ा फील आ सकता है मुझको प्यार. बाय खाली दो. हाँ. चल एक नंबर एक मैं पहला मारा दो अभी आए फुल फील पहला है ये सर कितना टाइम लगा 3 आधा घंटा हुआ ठीक है टेस्ट लेता 4 आई लेवल पर टेस्ट ले बस रिलैक्स में खाली करो बस. दूध मार. चल बना दो चल सोली वही मारा आज वही मारा नहीं होगा हैं पहले रे पास दिख रहा है से कंटिन्यू कंटिन्यू कर तर आम्ही आता स्टार्ट करतोय पेंटेक मारायला. कितना साल किया हुआ? तुम्ही बघू शकता यश इकडे ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे. तर स्टार्ट नव्हतं गेलं म्हटलं स्टार्ट केलं आहे. ओके ओके आता करेल जस्ट एक बघू आता पोझिशन स्किन सिलेक्शन करूया आता स्टार्ट. तर 3 साल तक पहिला सेट आपण यशने मारलेला आहे तो आहे 70चा आहे 70 पाऊंडचा. तुम्ही बघू शकता याचा कॉन्ट्रॅक्शन कंट्रोल रेप्स पुन्हा तुम्ही जशी ब्रेस्ट पिस्टल बघू शकता किती ग्राम असं काय 60 to 80 ग्राम पर ब्रेस्ट बाय कॉल फॉर सप्लाय फुल प्रोटीन ना फुल प्रोटीन चिकन मध्ये भी प्रोटीन है चिकन मध्ये जरा चेस्ट दिखाओ ये देखो गाइस एक एक चेस्ट में इतना प्रोटीन मिलेगा नली दिख रहा है नली नहीं आ रही यार ये इसमें करो ना ये है ना स्टैंड इस तरफ भी आगे दूसरा भी आगे चल. वन मोर छोटू इधर मान में गया है ओके. मान नाईस बेस्ट वाटलेला. कॉफी लो खाना भी तो होगा ना पूरे शरीर से रोज आके मारो ऐसा स्ट्रेच कर पूरा नीचे पकड़ के रखिएगा ऐसे ऐसे मेरा पकड़ के रखिएगा पूरा काट देना पूरा स्ट्रेच किया ऐसे बोलते हैं ऐसे करते हैं अपना वही यूज
2.5 अगर 10-20 रैप होता है तो मारना पड़ेगा। अगर 10 किलो का बार लेके ना 50 रैप मारो, 10-10 डालो 50 रैप मारो, 20 डालो 20 रैप मारो, ऐसा 50 किलो उठाओगे आपको मतलब नहीं है उसका, कुछ मतलब चल। नहीं उसका। आपका शरीर पहले से ही बड़ा कौन मारो 20-30 आप टेंशन मत शोल्डर लो। स्ट्रेच केलं भाई ऐसा सोलो मेरा निकाल माझा आपण भाई आत्ताच आमचा वर्कआउट कम्प्लीट झालाय आणि आज खूप मजा आली भाई. चेस्ट आणि शोल्डरचा फॉर्म जे आला कसं वाटलं ट्रेन जाऊन भाई? खूप बेस्ट युनिक एक्सपिरियन्स होता भाई. युनिक आणि म्हणजे व्हिडिओज भाई जे आलेत ना तुम्ही बघाल तर भाई पाहाल म्हणजे नेक्स्ट लेवल व्हिडिओज आले. आणि मला हे विचारत होतं तू आता डाएट काय फॉलो करतो म्हणजे तुझी? सध्या तरी 4 मील्स मी फॉलो करतोय. सर्वात पहिला मी कामाला जायच्या आधी मी ओट्स घेतो. एल्पिनोचे घेतलेत मी. एल्पिनोसोबत फक्त ओट्स घेतो हनी वगैरे टाकून. दुसरा 11:05 ते 12च्या वेळेस मी 3 एग्स घेतो. 3 एग्स आणि क्रिएटिन घेतो सोबत. लंचमध्ये मी नॉर्मल चपाती भाजी आणि भाजी नसली तर आता मग चिकन नॉर्मल चिकन सकाळचं डाएट आणि फक्त प्रोटीन इंटेक करायला हो. आणि लास्ट मग जिमच्या येण्याआधी कधी काय ते प्री वर्कआउट घेतो. कॉफी किंवा बनाना वगैरे किंवा गेटोरेट घेतो मी. गेटोरेटमध्ये क्रिएटिन टाकून घेतो मी. मी पण ट्राय केलं. हां आणि लास्ट मग आपलं तेच नॉर्मल पनीर सोया चंक्स किंवा चिकन हे कुठलं तरी एक जे घरी बनलेलं असेल किंवा मी बनवेन ते. तर भाई आता तुझी फिजिक पण दाखव जरा कशी आहे. दोघं फिजिक चेक करूया आपण. तुझ्यासमोर थोडा पतलू वाटू शकतो आहे. मोठू पतलू. आता मी तर कॉम्पिटिशन नंतर फुल बल्की झालाय आणि खूप जास्त खाल्लं. तर याची फिजिक बघू शकता तुम्ही. थोडा पुढे हो चांगली फिजिक आहे भाई. फक्त ॲब्स आणि थोडासा बल्कनेस पाहिजे म्हणजे क्रेझी दिसतंय भाई. तर सध्या तरी 70 आहे. बघूया 80चा टार्गेट ठेवला आहे मी. तुम्हारी फिजिक रेट करो कैसा, कौन सा कमेंट में अच्छा फिजिक है कि नहीं, किसका फिजिक अच्छा है बताओ. ऑब्वियसली प्लीज. मेरा तो मैं तो अपने आप को इतना बड़ा नहीं करता. बाकी फिजिक बन रहा है, अच्छा बन रहा है. चेस्ट चांगली आहे भाई तुझी. म्हणजे माझ्या चेस्टमध्ये कशी ती गॅप आहे मला ते आवडत नाही. हा. आता मला ते फील करायचं बल्क करून चांगलं लुक्सवर ध्यान द्यायचं आहे. बाकी आता चला ब्लॉग एंड करूया. जोत में घट जो खोजे बाहर वो भी तर आमचा वर्कआउट आता झालेला आहे. तुम्ही बघू शकता बॅकपॅक केलेला आहे. मजा आली ट्रेन करून. आणि ब्लॉग नक्की पूर्ण नीट बघा. माझा पण बघा, ह्याचा पण बघा. मजा येईल. सेमच असणार आहे थोडाफार पण ठीक आहे. मी पण आता स्टार्ट करतोय. पहिलाच ब्लॉग असणार आहे माझा आता. मला जायचं लेट होते. नाश्ता पण करता की पालायचं आहे. चला बाय बाय.